दिला में सुंदर शिवाजी जानता हा राजा रयतेचा हा राजा जानता एक राजा जेथे आनंदाने नांदत होती प्रजा तेथे आनंदाने नांदत होती प्रजा मनमनत होता दाता जाती धर्म केला गाजा सर्व धर्म केला दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिला में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिला में सुंदर शिवाजी राजा संपन्न आणि समृद्ध असणारा देश ज्या देशाला सोने की चिडिया म्हटलं जात होतं जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश मेरा वो भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा जहाँ ऋषि मुनि हर पल हर दम जपते हरि नाम की माला हरिओम 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 जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला राधा एक बाला जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा वो भारत देश है मेरा 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 जय भारती जय भारती। अरे ज्या देशाला सोने की चिडिया म्हटलं जात होतं त्या देशाची एवढी परप्रांतीयांनी लूट केली मायबाप आदिलशाही मोगलशाही निजामशाही 750 वर्ष आमचा भारत देश लुटून नेला। ऐका फक्त सोनं नाणंच लुटलं नाही सोरटी सोमनाथाच्या मंदिराच्यावर चढाई झाली महाराज। आमचा हा देवगिरीचा किल्ला अल्लाउद्दीन खिलजीने लुटला। नुसतं सोनं नाणं लुटलं नाही धर्म भ्रष्ट करण्याचं काम त्यांनी केलं। मंदिरं पाडली जात होती गावाची गावं लुटली जात होती मायबाप। मोठा विचित्र काळ होता पण अशा काळामध्ये मा जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना जन्म दिला आणि राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। राजे जर झाले नसते जिजाऊ जर झाल्या नसत्या काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी एक शिवाजी न होता तो सबकी सुनत होती थी। हे भाग्य कुणामुळे प्राप्त झालं तर जिजाऊमुळं। माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिला में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिला में सुंदर शिवाजी राजा जानता हा राजा रयतेचा हा राजा जानता एक राजा जेथे आनंदाने नांदत होती प्रजा तेथे आनंदाने नांदत होती
असा राजा या मातृभूमीला जिजाऊंनी दिला. तुम्हाला आम्हाला हे सप्ताह करायचे असतील तर परवानगी घ्यायला जावं लागलं असतं. अजी हुजूर, हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो. अशी वेळ आमच्यावर येऊ दिली नाही. उपकार मा जिजाऊंचे, उपकार शिवाजी राजांचे. जिजाऊ जर झाल्या नसत्या, जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर नसती राहिली दारी तुळस. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर नसते राहिले मंदिरी कळस. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर नसतं राहिलं कुंकू कपाळी. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या बहिणी बाळी. उपकार मा जिजाऊंचे. या कातड्याची चमडी काढून पायात जोडे घातले तरी जिजाऊंचे राजांचे उपकार फिटत नाहीत. धन्य मा जिजाऊ. धन्य धन्य जिजाई शिवराय जिजाई. धन्य धन्य जिजाई शिवराय जिजाई. अग पूजित महाराष्ट्र झाला मुद्रा मानाचा मनाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मनाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मनाचा जिजाईला. जिजाई त्या जिजाऊंनी आणि राजांनी तुमचं आमचं अस्तित्व अबाधित ठेवलं. कपाळावरचं कुंकू राखलं, मंदिरावरचे कळस राखले. म्हणून जिजाऊ आणि शिवाजी महाराज सप्ताहामध्ये सांगितलेच पाहिजेत महाराज. आज तर ही वेळेची गरज आहे. विठाला 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 विठाला. राजांनी आई वडिलांच्या वचनाचं पालन केलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा आणि पिताश्रींची इच्छा. आई वडिलांच्या सेवे खातर, त्यांच्या इच्छे खातर उभं आयुष्य घोडदौड केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर राजे विराजमान झाले. विठला विठला विठाला 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 विठाला. मालकाची सेवा जीवनामध्ये केली पाहिजे. आमच्याकडे एक गडी बोलवला बघा सालाने. बसले बैठकीला. त्यांना सांगितलं काय साल घेणार. ते म्हणले आता 1.25 लाख झालं या वर्षी. तुमच्याकडे कसं आहे मला? 1.25 लाख. खाऊन पिऊन गडी 1.25 लाख. ठीक आहे म्हणले. बोलणी करायला बसले. पण म्हणले काम काय काय करावं लागेल मालक म्हणले माहितीये का? ते म्हणले सकाळी उठायचं, जनावरांना वैरण काढी करायची, धारा काढायच्या, त्यांना चारा टाकायचा, पाणी पाजायचं, शेतात पडल ते काम करायचं. ह्यो म्हणला तुमच्या सगळ्या अटी मान्य मालक, आपल्या फक्त 2च अटी आहेत. मालकाला सांगायला. ते म्हणले ठीक आहे बाबा, आता तुला जेवून गडी ये, तू तुझ्या अटी तर सांग. ते म्हणला पहिली एक गोष्ट आहे म्हणला, मला झोपीतून उठलं की जेवायला लागत मला. पहिली अट काय आहे? झोपीतून उठलं की जेवायला लागतंय. ते म्हणले आता तू जेवूनच गडी म्हणल्यावर तुला जेवायला घालावं लागेल बुवा. मग म्हणले दुसरी अट. ते म्हणला दुसरी जेवलं की झोपावं लागत. म्हणजे हे नुसता जीव घालायचा आणि झोपायचा असा गडी काही कामाचा आहे का? अरे मालकाची सेवा कशी केली पाहिजे? मालकावर येणारा घाव स्वतःच्या छातीवर घेतला पाहिजे. असे होते माझ्या राजांचे मर्द मावळे. अरे कोणता प्रसंग आहे ज्यावेळी राजांना गडावर अडकून ठेवलेला आहे आणि विशालगड जवळ करायचा आहे, त्यावेळी बाजीप्रभूने आपल्या प्राणाची बाजी लावली आणि घोडखिंडी त्यांच्या रक्तानं पावन झाली, पावन खिंड झाली. आपल्या मालकासाठी या छातीवर घाव सहन केले आणि म्हणून अशा प्रकारचे मावळे राजांना मिळाले. स्वामीची सेवा कशी करायची? स्वामीच्या पुढे जर संकट आलं ना, पण समोर झालं पाहिजे, असे माझ्या राजांचे मावळे होते. स्वामी पुढे भावे पडता भांडण, स्वामी पुढे भावे पडता भांडण, स्वामी पुढे भावे परत मागणे, स्वामी पुढे भावे परत मागणे.
पुढे व्हावे पडता भांडण आणि मग त्या मंडन शोभा द्यावी. जेव्हा आपल्या मालकावर संकट येतं ते आपल्या छातीवर घेतो तो खरा स्वामी भक्त. म्हणून या जगामध्ये स्वामी भक्ती एकानेच केली महाराज. कुणी? ज्याच्या दरबारात आपण उभे आहेत त्यांनी. हनुमंतरायांनी दास्यत्वे हनुमंते पै केले. एवढी भक्ती केली प्रभू रामचंद्राची. त्याचं फळ काय मिळालं सांगू का? सरपंच साहेब, अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक मोक्याचा प्लॉट कुणाच्या नावाचा आहे? त्यांच्या. इथंच नाही, प्रत्येक गावोगाव. फळ कशाचं आहे? स्वामी भक्ती. विठ्ठला विठ्ठला सूर आणि धीर, सूर आणि धीर, सूर आणि धीर, सूर आणि धीर. स्वामी काजी तू सादर, सादर स्वामी काजी तू सादर. काय भक्ती जाजा वाटा, काय भक्ती जाजा वाटा. स्वामी गोदत्वे सागर, स्वामी गोदत्वे सागर. काय भक्ती जाजा वाटा, काय भक्ती जाजा वाटा, जाजा वाटा, जाजा वाटा. शूर आणि धीर. हनुमंतरायाने स्वामीची म्हणजे प्रभू रामचंद्राची भक्ती केली आणि आज या पदाला आले की प्रभू रामचंद्राला सुद्धा कळना काय द्यावे त्याशी व्हावे उत्तरायण ठेविता हा पायी जीव थोडा. त्या भगवंतासाठी प्रश्न पडला त्यांच्या समोर की हनुमंतरायाच्या सेवेसाठी काय द्यावं. म्हणून राम रसायन तुबरे पासा सदार हो रघुपती गे दासा. असे दास्यत्व भक्ती आपल्या स्वामीची हनुमंतरायाने केली. स्वामी काज. दुसरं सांगितलं गुरुभक्ती. गुरुची भक्ती जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि तिसरं पितृवचन. आई वडिलांच्या वचनाचं जर का पालन केलं ना, महाविष्णूच्या महापूजेचं फल आम्हाला प्राप्त होईल. मग कुणी केलं महाराज? प्रभू रामचंद्रांनी. वडिलांनी वचन दिलं होतं आणि ते वचन अगदी कैकेयी मातेने उद्या राज्याभिषेक व्हायचा आहे आजच मागितलं महाराज. रामाला 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताला गादीवर बसवा. प्रभू रामचंद्र म्हणले नाही, ए आई तू सावध राहिये. माझ्याविषयी असा विचार करते, मी थोरलाय, राजगादीवर मीच बसणार. म्हणले नाही. वडिलांचं वचन गेलेलं आहे आणि ते वचन पूर्ण करण्याकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. प्रभू रामचंद्राचा जर विचार केला तर आयुष्यामध्ये एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम राम जय जय राम. अरे रघुकुलाची रीत आहे. जीव जरी गेला तरी 72. जीव गेला नाही का महाराज? दशरथ राजाने पुत्र वियोगाने जीवच सोडला, पण रामाने वचन मात्र तुटू दिलं नाही. असं पितृवचनाचं पालन केलं पाहिजे. आजकालचे पुत्र जर विचार केला तर लई अवघड परिस्थिती आली महाराज. ते म्हणतंय आज तांदळाचा सपका बसला रे बसला की 2 महिन्यात वाहिलं. 2च तोंडन भजन बोंड चांगलं करून खाऊ. आणि म्हणून आई वडिलांचे एवढे हाल सुरू झाले. ऐका, आई वडिलांची जर जीवनामध्ये सेवा घडली, महाविष्णूच्या पूजेचं फल प्राप्त होतं. आम्ही ज्या पुंडलिकाच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, त्या पुंडलिकाच्या दारामध्ये गोकुळाहून का आला बरं देव? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता. त्याचा आई वडिलाच्या प्रेमाचा जो भाव आहे, सेवेचा जो भाव आहे, तो भाव देवाने पाहिला. आणि मग देव तिथं येऊन उभं राहिले. पुंडलिका तुझ्या भेटी करता मी आलो. आणि मग ती गृहिणी म्हणते, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. माय बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहुणे भक्ताला
आला भेटाया श्रीहरी धनी मलाई दाटवाना विठुरायाची पंढरी. अरे आई वडिलांच्या सेवेखातर पांडुरंग तिथं आला आणि इथं आम्ही घरी आई वडिलाला त्रास द्यायचा आणि पंढरपूरला देवाच्या दर्शनाला जायचं पांडुरंगाच्या. त्याला कळत नाही. अरे खाली वाकल्याबरोबर पायाखालची वीट काढून डोक्यात हानील महाराज तू. त्याला कळत नाही का चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याचे कानी सगळं कळतं. म्हणून मी नाही माऊली म्हणतात घरी मात पितरा धड बोली नाही संसारा आणि येर विश्वभरे आधारा मूर्खू जायचा. अरे आई वडिलांची सेवा घरी चांगली करत नसल त्यांना टाकून बोलत असल आणि अख्ख्या गावात तोऱ्याने मिरवत असल त्याच्या इतका मूर्ख दुसरा नाहीच. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल